चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, पहिले क्वेश्चनले समजा. ठीक आहे. द रेशो ऑफ सम ऑफ द फर्स्ट एम अँड एन टर्म्स. ठीक आहे. का म्हणताय पहा, सुनो. ठीक आहे. द रेशो दिलाय. कोणाचा रेशो पहा, सम ऑफ कोणसे पहा, फर्स्ट एम टर्म्स अँड एन टर्म्स. ठीक आहे. म्हणजे का म्हणताय पहा, सुनो. या खूपच्या सांगत आपण कि सम ऑफ एम टर्म्स. पहा ना, ध्यान से देखो. सम ऑफ एम टर्म्स अरे एस एम ना. सम ऑफ एम टर्म्स म्हणजे एस एम आणि सम ऑफ पुन्हा एन टर्म्स म्हणजे एस एन ना. ओके, एस एन सॉरी, एस एन आणि यायचा रेशो. ध्यान से देखो. ठीक आहे. सम ऑफ एम टर्म्स आणि एन टर्म्स यायचा रेशो इज एम स्क्वेअर इज टू एन स्क्वेअर. ओके, बहुत ही बढ़िया. हा दिला आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे झामल कार्यक्रम सांगितलाय ना, याला मी शॉर्टकट मध्ये करतो की इफ म्हणजे जर हा वाला दिला आहे. ठीक आहे. परत ऐकले तर मग काय म्हणतात पण देन तेव्हा तर का करायचं, शो करून दाखवा. का रेशो ऑफ. ध्यान से देखो. का म्हणतात, रेशो ऑफ. का शो करायचा, शो पा. ठीक आहे. आपल्याला शो का करायचा, देखो द रेशो ऑफ इट्स एमथ टर्म. ध्यान से देखो. एमथ and nth term. nth term is अरे इज इक्वल टू. ठीक आहे. पटलं नाही पर्यंत. म्हणजे सम ऑफ एम टर्म्स आणि एन टर्म्स यायचा रेशो एम स्क्वेअर इज टू एन स्क्वेअर. तर मग शो करा की एमथ टर्म आणि एनथ टर्म यायचा रेशो 2m-1 इज टू 2n-1 एवढा राहील. ठीक आहे. दोन कहाणीमध्ये घेऊन देऊ मोकळा. ठीक आहे. पटला ना. ओके, याच्या म्हणणं असा आहे. बहुत ही बढिया. ठीक आहे. असा म्हणणं. तर पहिली गोष्ट एक तर समजा एस एम आणि एमथ याचा अर्थ टीएम होते. समजलं ना. अरे टीएम ना एमथ टर्म आणि याचा टीएन होते. समजलं ना. आता पहा, एस एम म्हणजे पुऱ्या टर्मची सम करणे आणि टीएम किंवा एमथ म्हणजे काय होते, तर कितवी टर्म आहे ते काढणे. ठीक आहे. दोघांमधला फरक आहे. समजलं ना. तो ओके, बहुत ही बढिया क्वेश्चन आहे. आपल्याला दिला काय पण त्याचा पहिले वापर करू. ऐका. गिवन का की एस एम इज टू एस एन इज इक्वल टू एम स्क्वेअर इज टू एन स्क्वेअर. असं मी नाही म्हणता गिवन. ठीक आहे. पहा, सम ऑफ एम टर्म्स इज टू सम ऑफ एन टर्म्स एम स्क्वेअर इज टू एन स्क्वेअर गिवन आहे. ठीक आहे. इथपर्यंत केली. तर सर मग एक काम करू, एस एम काढून पाहू. एस एमचा पहा, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे ना, येथे जर एन असता तर n/2. आता इथे ए माहिती आहे. काय होईल पहा, m/2 2a प्लस ए तर आपल्याला नाही माहिती. ठीक आहे. पटलं ना. चला एम आता एन मायनस नाही कारण एम आहे ना, तर m-1 इंटू डी माहित आहे का, नाही सर आपल्याला काही नाही माहित. ओके, सब चिवडा होणार. ठीक आहे. तर सध्या ही वाली टर्म आहे. क्लिअर आहे. चलो एस एन काढा होता. ठीक आहे. एस एन काय होतं, n/2. ओके, आणि एन तर ठीक आहे. तर काय होईल 2a हाय ना माहित आणि n-1 इंटू डी. बहुत ही बढिया. ठीक आहे. सध्या माहितच ना, तर मी एवढा काढलो. ठीक आहे. आपली धाव एवढी राहू शकते. ठीक आहे. एवढा तुम्ही काढू शकतो. बाकी का करायचं आता, ओके, कोणाला माहिती. ठीक आहे. हा फक्त आता एक गोष्ट म्हणू शकतो का की एस एम सुनो एस एम इज टू एस एम इज इक्वल टू एम स्क्वेअर इज टू एन स्क्वेअर गिवन. मग एक काम करतो पा, सुनो की एस एम डिवायडेड बाय एस एन इज इक्वल टू एम स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. हा एवढा करू शकतो सर. ठीक आहे. मग एस एम च्या ठिकाणी घुसाडू शकतो. हो सर, जे काढून आहे ते लिहू शकतो. बरोबर. मग काय पा, ओके, तेवढा मोठा सांडच्या सांड दिला पा, m/2 इज टू 2a प्लस m-1 इंटू डी आणि डिवायडेड बाय, अरे सुनो ना, एस एन काढायला पहा की n/2 आणि 2a प्लस n-1 इंटू डी आणि इज इक्वल टू एम स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. एवढा ते करू शकतो सर. ठीक आहे. पर पुढं काय होऊ शकते. हा 2 उडल. अरे उडल ना, पाणी चेक करा ना. फ्रॅक्शन डिवायडेड बाय फ्रॅक्शन. ठीक आहे. हा 2 खतम. ठीक आहे. एवढा होऊ शकते सर. बहुत ही बढिया. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे. ठीक आहे. पुन्हा काही होऊ शकते. ठीक आहे. पण फील करा तुम्ही. मी काय म्हणतो, ऐका 2a इकडे पहा, इकडे सुन, येथे राहिला m आणि येतं 2a प्लस बढिया लिहिता 2a प्लस n-1 इंटू डी आणि इतर एम स्क्वेअर. ठीक आहे. बहुत ही बढिया. ठीक आहे. इकडे काय होईल पहा, कारण 2 उडला बरं. इकडे राहील n 2a प्लस, अरे इथं m पाहिजे, सॉरी m पाहिजे. हे गलती नाही झाली पाहिजे. m आहे. ठीक आहे. इथपर्यंत हा एम बरोबर. ठीक आहे. त्यानंतर इकडे काय होईल पहा, n-1 इंटू डी इज इक्वल टू इकडे काय एन स्क्वेअर. एवढा बढिया आहे सर. ठीक आहे. ओके. आता मी एक काम करू शकतो पासून का की 2a प्लस m-1 इंटू डी इज इक्वल टू, ठीक आहे, इकडे लिहा 2a प्लस n-1 इंटू डी
आणि एम स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. आता मी एक काम करू शकतो, हा एन डिवाइड आहे ना, इकडे चेक करा, तिकडे जाऊन मल्टिप्लाय सुरू. ठीक आहे, एवढा तर होऊ शकतो. ओके, आणि हा जो एम मल्टिप्लाय आहे ना, इकडे येऊन डिवाइड होऊ शकतो. फायदा काय होईल पहा, एम, हा सॉरी लिहिताना गलती होता, एम पाहिजे. ठीक आहे, तिथपर्यंत. तर फायदा काय होईल सर, एक एम उडल, एक एन उडल, पण इथे एम बाय एन राहील. ठीक आहे, पटलं ना. आता मी भेटू आता पुढचा पार्ट इथं सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पार्ट पहा. ठीक आहे, का झाला पहा, आता आपल्याकडे का उरला का, ध्यान से देखो. ठीक आहे, आपल्याकडे उरला 2a प्लस, एक काम करता याले खोलता आपण एम डी, पाने डी ने मल्टिप्लाय करता एम डी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, नाही तर मग बरं राहू द्या. ठीक आहे, खोललो आणि मायनस डी, इथपर्यंत क्लिअर. चला इकडे काय होईल पण 2a प्लस एन डी ना, आणि मायनस डी, आणि इज इक्वल टू एम बाय एम. एक एक उडला होता ना, नाही सॉरी हेच तर गलती होता. ठीक आहे, की एन बाय एम, सॉरी एन बाय एम, कारण उडला म्हणून माहित आहे ना, एम एम तर वरती एम. अरे यार, म्हणूनच तर कुठे निवशाना लागत. बरोबर, वरती एम राहिला, सॉरी एम, आणि इथं राहिला एम, कारण एम उडला तर वरती एम आणि एन उडला तर खाली एम, एक एक राहिला. ठीक आहे, आता काय करता पहा, क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे काय होईल पहा, इकडे आहे का, एन मल्टिप्लाय बाय 2a प्लस एम डी मायनस डी, आणि एम मल्टिप्लाय बाय 2a प्लस एन डी मायनस डी. समजलं ना. अरे एन जो आहे तो इकडे मल्टिप्लाय झाला, एम इकडे मल्टिप्लाय झाला. आता हलक्यावर मल्टिप्लाय करता पहा की 2na. ठीक आहे, दोन बेटा ना म्हणता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. इथं काय पहा, प्लस एम एन डी. ठीक आहे, एम एन डी ना, अरे एन घुसखोरी नाही करायला, का मल्टिप्लाय होता एम एन डी, आणि इथं मायनस एन डी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. चल इथं काय होईल पहा, 2 टाइम मा. ठीक आहे, एम एन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, इथं काय होईल पहा, प्लस पुन्हा एम एन डी आणि मायनस एन डी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, पुरा मल्टिप्लाय केलं. आता कोणाकोणाला एवढा समजत आहे की सर एम एन डी आणि एम एन डी सारखी टर्म आहे आणि इक्वल टूच्या तिकडे आहे, तर मग त्याला कचनं उडवाल ना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग आता आहे का 2na आणि हा जो आहे एम ए, हा इकडे काउन माहित आहे ना, काउन माहित आहे ना, कारण दोघांकडे ए टर्म आहेत ना, म्हणून मी इकडे घेऊन आलो. समजता इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर चेक करा, हा जो एन डी आहे ना, एन डी तिकडे जाऊन प्लस होईल आणि मायनस एम डी राहील, कारण दोघांकडे डी डी आहे ना. मग चेक करा काय होईल, इथं 2a कॉमन निघल काय, चेक करा. तर इकडे राहील एम, सॉरी हा, इकडे काय राहील एन मायनस एम. ध्यान से देखो. ठीक आहे, ओके, एन आणि एम लिहायला वैताग येतात. ठीक आहे, त्यानंतर इकडे काय होईल पहा, एन मायनस एम, येथून डी कॉमन निघल, आणि कोणाकोणाला समजलं की हे मल्टिप्लाय ना, हा पुन्हा कचन उडल, अरे डिवाइड ना होईल का. ठीक आहे, पटलं ना. म्हणजेच 2a इज इक्वल टू डी, तर डी इज इक्वल टू 2a. ओ हा काढलो नाही का, डी इज इक्वल टू 2a भेटला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता सर फायदा काय, आपल्याला तर प्रूफ हा करायचा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे ना. एक काम करता, इकडे पाहता. ठीक आहे, इकडे आलो, एवढी स्टेप झाल्यानंतर या पुढच्या थोडासा लंबा क्वेश्चन आहे, पण आता काय करता भाऊ, करा लागते. ठीक आहे, क्वेश्चनच तसा आहे तर भारी. ठीक आहे, 4 मार्काने विचारते. ठीक आहे, आता ऐका का म्हणताय, इथपर्यंत क्लिअर. याची मदत घेतलं आपण, इथपर्यंतची मदत घेऊन एवढा भाषणबाजी सांगितलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढची भाषण काय, देन शो दॅट द रेशो ऑफ इट्स एनथ टर्म आणि nth टर्म. ते काम करतो आता, टीएम काढता nth टर्म. ठीक आहे ना, अरे टीएम म्हणजे nth टर्म ना. तर काय होईल पहा, a प्लस एम मायनस 1 इंटू डी, कारण nth टर्म आहे ना म्हणून एम वापरलो. ठीक आहे, मग इथं काय होईल पहा, a प्लस एम जसा आहे तसा, पण डी च्या ठिकाणी सर 2a तर ठेवू शकतो ना, तीच तर डी काढलो 2a. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग आता काय होईल पहा, a याला खोला बरं, 2m म्हणजे m इंटू 2a किंवा 2a इंटू एम करा आणि मायनस 2a. ठीक आहे, आता हलका नजरा पहा. ठीक आहे, की हा वाला पार्ट ना हा वाला पार्ट याच्यात काही होऊ शकते, कारण पहा व्हेरिएबल सेम आहे, पॉवर सेम आहे. तर 2a मधून a गेला, 2a म्हणतो मायनस a राहते, आणि इकडे 2am जो का तो. ठीक आहे, तर मग मला सांगा टीएम इज इक्वल टू काय, तर सर येथून a कॉमन निघाल आणि 2m मायनस 1 पहा 2am आणि 1. ठीक आहे, ओ सर असा नजारा हलका दिसत आहे. ठीक आहे, आता काय होईल पहा, आल्सो टीएन जर काढायचा राहील तर आता झामलबाजी न करता. ठीक आहे, बरं काढूनच घेतो का, नाही तुम्ही आता a प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग a प्लस एन मायनस 1 आणि डी किती आहे पहा 2a. आणि मला सांगा फायनली, आता एवढा कार्यक्रम न करता, ठीक आहे, याचा आन्सर टीएन इज इक्वल टू, पहा ना इथं मल्टिप्लाय करा मग a करा, याचा आन्सर
असाच नाही येईल का? ए ले कॉमन काढाल आणि 2n मायनस 1 नाही येईल का सांगा बरं. डायरेक्ट लिहिलो बरं, ठीक आहे पटला. ए वाल्या स्टेपानं खाता इकडे येईल का? ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग आता काय होईल पहा, इकडे पहा. आता छोटासा पाठ मी एवढा मिटवून घेतो आता, ठीक आहे. पहा त्यानंतर पहा आता काय होईल पहा, आपल्याकडे काय भेटला, टीएम चा रेशो टीएन सोबत काय, तर हा आला पाहिजे आपल्याला शो करायचा. पटला ना? कोणाचा रेशो? टीएम चा रेशो टीएन सोबत काय ते काढायचा. तर एक काम करता, ऐका. टीएम डिवाइडेड बाय टीएन इज इक्वल टू, टीएम किती आहे चेक करा, ए इंटू 2m मायनस 1. आणि मला सांगा टीएन किती निघला, ए इंटू 2n मायनस 1. ए खतम. आणि चेक करा, टीएम इज टू टीएन इज इक्वल टू काय पहा, 2m मायनस 1 इज टू 2n मायनस 1. आणि हाच तर आपल्याला शो करायचा होता. ठीक आहे मेरे प्यारे दोस्तों, 4 मार्काला क्वेश्चन होता. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.